नमस्कार, मी दीपक देशमुख. बऱ्याच दिवसापासून आम्ही घरची मंडळी कुठेतरी पिकनिकला जाऊ असा विचार चालू होता. बरीच डेस्टिनेशन्स आम्ही बघितली. शेवटी यशस्वीची मैत्रीण रुचा वैद्य हिच्या मामाचा बंगला पंचगणीला आहे, तो ठरला. प्रभासनी पण इनिशिएटिव्ह घेतला. प्रभासनी व्हिलाचे फोटो नेटवर बघितले, त्याला ते आवडले. एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला, नाव ठेवलं वेकेशन. मग त्यांनी 2 दिवसाची आयटनरी बनवली आणि त्याच्यावरती कोण कोण काय काय तयारी करणार हे सुरू झालं. आणि शेवटी 1 जूनला आम्ही सगळे 2 गाड्यांमधनं पंचगणीला निघालो. वाईला महागणपतीचे दर्शन केल्यानंतर आमचा पहिला हॉल्ट होता मॅप्रो गार्डन. इकडे आमचा मनसोक्त नाश्ता झाला. इकडचे सँडविच आणि पिझ्झा खूपच छान आहे. हे रेस्टॉरंट खूपच मोठे आहे, सुंदर आणि सुबक पण आहे. सँडविचेस आणि पिझ्झा तुमच्या समोर बनवले जातात आणि गरम गरम सर्व होतात. इकडची खाकरा फॅक्टरी तुम्ही काचेतून बघू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट चॉकलेट्स, फ्रूट बार्स, फ्रूट ज्युसेस वगैरे खूप छान आहेत. इकडची गार्डन पण मस्त आहे. इकडचे हवामान स्ट्रॉबेरीसाठी उत्तम असल्याने पूर्ण भारतात इथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन सगळ्यात जास्त होते. शेवटी आम्ही इकडचे आईस्क्रीम पण ट्राय केले, जे खूपच सुंदर होते. मॅप्रो गार्डन नंतर आम्ही आमच्या बुक केलेल्या विल्यावर गेलो. नाव होतं राजरतन. विला खूप छान होता, स्पेसियस आणि स्वच्छ होता. आम्ही 4 कपल्सना 4 बेडरूम होत्या. सगळ्या रूम्स एकदम स्पेसियस होत्या. इंटेरियर पण खूप छान होता. प्रत्येक रूममध्ये टीव्ही होता. मध्ये एक हॉल होता. सगळ्या सोयींनी युक्त असे किचन होते. तिथले केअरटेकर महेंद्र यांनी आमची चांगली काळजी घेतली. जेवण घरगुती छान होते. त्यांनी दुसऱ्या दिवसासाठी आम्हाला ट्रॅफिक लागू नये म्हणून आम्हाला एक छान गाईड केले आणि एक मॅप काढून दिला. स्विमिंग पूल हा मुलांसाठी मेन अट्रॅक्शन होता. आम्ही सगळ्यांनी पाण्यामध्ये खूप मजा केली, खूप उड्या मारल्या. जेवणानंतर आमचा गाण्याचा कार्यक्रम पण झाला. बाबा आणि यशस्वीने छान गाणी म्हटली. जब हुई
अर्चित आणि तेजश्रीने पहिला प्रयत्न केला. हसत हसत चल सब लोग आते हैं. काम करेगा मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. जानियो सानू भी छुट्टा दे दो, इतने गले गले जाओ. जानियो मॉडल टाउन विच मारे गेड़ी, मॉडल टाउन विच मारे गेड़ी. सानू भी छुट्टा दे दो, इतने गले गले जाओ. जानियो इतने गले गले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही महाबळेश्वरच्या पूर्वेस केट्स पॉइंट म्हणजेच नाकेखिंड इथे गेलो. इकडून आम्ही बलकवाडी आणि धोम धरणाचा देखावा पाहू शकलो. या पॉइंटची उंची साधारण 1280 मीटर आहे. याच्या जवळच निडल होल पॉइंट किंवा एलिफंट हेड पॉइंट. इथे नैसर्गिक खडकाला सुईसारखे भोक आहे, ते सहजतेने दिसते म्हणून निडल होल पॉइंट हे नाव दिले. हा पॉइंट हत्तीच्या सोंडीसारखा दिसतो म्हणून त्याला डेक्कन ट्रम्प किंवा एलिफंट हेड असेही म्हणतात. तिथून आम्ही महाबळेश्वरचे महादेवाचे देऊळ बघावयास आलो. हे देऊळ यादव राजा सिंगनदेव याने 13व्या शतकात बांधले. अफजल खानाच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. महाबळेश्वर मंदिराला लागून असलेले जावळीचे खोरे, प्रतापगड यांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. महाबळेश्वर मंदिराच्या बाजूलाच पंचगंगा मंदिर आहे. कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा या 5 नद्यांचे उगमस्थान आहे आणि त्या सतत वाहत असतात. तिथेच सरस्वती आणि भागीरथी यांचे पण उगमस्थान आहे. सरस्वतीचा ओळ प्रत्येक 60 वर्षांनी दर्शन देतो. आता तो 2034 साली दर्शन देईल. भागीरथीचा ओळ प्रत्येक 12 वर्षांनी दर्शन देतो. आता तो 2028 मध्ये मराठी श्रावण महिन्यात दर्शन देईल. इकडून आम्ही महाबळेश्वर बाजारपेठेत गेलो. महाबळेश्वर बाजारपेठ खूप प्रसिद्ध आहे. येथे लोकरीचे कपडे, स्वेटर, चामड्यांचे पट्टे, चामड्याची पाकिटे, चपला इत्यादी वस्तू विविध प्रकारात मिळतात. तसेच येथील चणे फुटाणे देखील फार प्रसिद्ध आहेत. बराच वेळ इकडे घालवल्यानंतर आम्ही संध्याकाळी परत आमच्या राजरतनवर पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत असेच एकत्र येऊ, एकत्र पिकनिकला जाऊ, वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जाऊ, प्रत्येक सुट्टीत जाऊ असे ठरवत सगळे आपापल्या घरी निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.